विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 15 वर्ग 6 यामध्ये त्रिकोणाचे गुणधर्म हे सर्व या त्रिकोणाचे वेगवेगळे बाजूवरून 3 प्रकार पडतात, कोणावरून 3 प्रकार पडतात, ते सगळे प्रकार आपण आज माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर हे सर्व करत असताना हे तुम्ही व्हिडिओ सविस्तर पहा, त्या आकृत्या स्वतः वहीवर काढा आणि समजून घ्या. त्याच्यानंतर पाठाचं वाचन करा, पुस्तकाचं सुद्धा वाचन करा. तर हे प्रकार तुम्हाला कायमस्वरूपी नेहमी करता आवश्यक आणि लक्षात राहण्यासारखे आहेत. त्यानंतर हा सर्व व्हिडिओ पाहून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर सुरुवात करूया आपण. इथं 2 आकृत्या दिसतात तुम्हाला. आता त्रिकोण म्हणायचं कशाला? इथंही 3 रेषाखंड आहेत आणि इथंही 3 रेषाखंड आहेत, परंतु त्रिकोणाची व्याख्या काय होती तर 3 रेषाखंडाने हा एक मी नाव नाही घेत अगोदरच, जे 3 रेषाखंडांनी ज्या 3 नैकरेषीय बिंदूंना जोडलेले असते किंवा नैकरेषीय म्हणजे एका रेषेवर नसलेली. आता हा ए बिंदू वेगळ्या स्पॉटला आहे, बी वेगळा आहे, सी आहे. आता आपण एक रेषीय बिंदू कशाला म्हणतो? ही एक रेषा आहे, याच्यावर ए बी आणि सी हे एक रेषीय बिंदू झाले. आणि हे जे बिंदू आहेत हे नैकरेषीय बिंदू, 3 वेगवेगळ्या नैकरेषीय बिंदूला जोडणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाची व्याख्या आलं लक्षात. आता ही आकृती मुद्दाम काढली, या ठिकाणी सुद्धा 3 रेषाखंड आहेत, पण ही आकृती बंदिस्त आहे का? नाही, समोर तोंड उघडं आहे त्या बाजूला, म्हणून हे त्रिकोण होत नाही, हे त्रिकोण होतो, एवढं आपल्याला समजतं. आता त्रिकोणाचं आणखीन एक वैशिष्ट्य काय तर त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि त्रिकोणाला 3 कोन असतात. या आकृतीत 2च कोन आहेत, 3 बाजू आहेत. ही आकृती बंदिस्त नाही, म्हणून ही त्रिकोण होऊ शकत नाही, तर हा त्रिकोण आहे. आता यानंतर आपण त्रिकोणाचे प्रकार पाहूया. आता या ठिकाणी मी काही आकृत्या काढलेल्या आहेत. आता त्रिकोणाचे प्रकार आपल्याला पाहिजे. मी काही नावं लिहिले. हे जे प्रकार आहेत हे बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार आहेत. हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार. तुम्हाला काही दिसत असेल की इथं आकृत्यामध्ये आम्ही काही खुणा केलेल्या आहेत. या 3ही बाजूवर सारखीच खूण केली. याचा अर्थ असा होतो की ह्या 3ही बाजू सारख्याच लांबीच्या आहेत. आलं का लक्षात? आता ते जर आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण पाहायचं असेल तर या 3ही बाजू ज्या आहेत तर आपण हा त्रिकोण असाही असू शकतो, असाही असू शकतो, कसाही असू शकतो. फक्त लांबी हे पहा, जेवढी ही लांबी आहे आलं का लक्षात, तेवढीच या बाजूची ही लांबी आहे, तेवढीच याही बाजूची लांबी आहे. या कर्कटकच्या साहाय्याने आपण ही लांबी तपासली. म्हणजे या त्रिकोणाच्या 3ही बाजू. आता या ठिकाणी हे मोठ्या स्केलनं सुद्धा आपण पाहू शकतो की ही बाजू जेवढी तुम्हाला दिसते, आता हे थोडंसं ढोबळमानाने आहे, तेवढीच ही सुद्धा बाजू तुम्हाला दिसते, तेवढीच ही सुद्धा बाजू तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर या 3ही बाजू समान आहेत, म्हणून या त्रिकोणाला नाव आहे समभुज त्रिकोण. आलं का लक्षात? याचं काय नाव आहे? समभुज त्रिकोण. बाजूवरून प्रकार पडलेला पहिला प्रकार. त्यानंतर भुज म्हणजे बाजू. आलं का लक्षात? त्रिकोणाचा पहिला जो प्रकार आहे तो समभुज त्रिकोणाचा. हा जो दुसरा प्रकार, आता हा पहिला आपण समभुज त्रिकोण पाहिला, म्हणजे त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्याच लांबीचे असतात, समान लांबीचे असतात, त्याला समभुज त्रिकोण म्हणतो. एवढं समजलं? हा दुसरा प्रकार आहे. समद्विभुज म्हणजे तुम्हाला इथं या ठिकाणी काय दिसतंय, ह्या 2 बाजू समान लांबीच्या दिसत आहेत. पहा, तुम्ही सहज पाहू शकता, ही बाजू जेवढ्या लांबीची आहे तेवढ्याच लांबीची ही सुद्धा बाजू दिसते. 2 बाजू समान लांबीच्या आहेत. हा असा असू शकतो किंवा असा असू शकतो, वेगवेगळे, परंतु ह्या खुणेने दाखवलं म्हणजे ह्या 2 बाजूंची लांबी जी आहे ही समान आहे. समद्विभुज त्रिकोण. आणि हा जो त्रिकोण आहे ही छोटी दिसते, ही त्यापेक्षा मोठी दिसते, ही अनेकच मोठी दिसते, जास्ती मोठी दिसते, म्हणजे हा विषमभुज. म्हणजे ह्याची एकही बाजू दुसऱ्या बाजूच्या समान नाही, प्रत्येक बाजू वेगवेगळ्या लांबीची आहे, त्याला आपण विषमभुज त्रिकोण म्हणतो. अशा प्रकारे बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. अलग लक्षात? पहिला समभुज त्रिकोण, दुसरा समद्विभुज त्रिकोण आणि तिसरा विषमभुज त्रिकोण. आता यानंतर कोनावरून पडणारे प्रकार आपण पाहूया. आता आपण या त्रिकोणाचे कोनावरून पडणारे प्रकार पाहणार आहोत. हा कोन ए म्हणजे याचं आपण मेजरमेंट कसं लिहितो? कोन BAC किंवा ABC आणि कोन ACD
हे तीनही कोण जे आहेत हे कोण कसे दिसतात आपल्याला, हे लघु कोण दिसत आहेत. आलं का लक्षात? म्हणजे काटकोनापेक्षा लहान. आता आपण 5वी मध्ये काटकोन कशाला शिकलेलं, की ज्या कोणाचे माप हे 90 अंश असते, आणि आपण 6वीतही सुरुवातीला प्रथम सत्रात तो व्हिडिओ पाहिलेला आहे, तर त्यापेक्षा कमी आहे. आलं का लक्षात? हा काटकोन दिसतो तुम्हाला, उभी रेष आणि आडवी रेष सरळ, इथं 90 अंश मापाचा कोन तयार झाला. याच्यापेक्षा हे सगळे कोन कसे आहेत, लहान आहेत, म्हणून या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असं म्हणतात. हा पहिला प्रकार. हा दुसरा जो आहे, यामध्ये एक कोन काटकोन असतो. आलं का लक्षात? त्याला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आणि या काटकोनापेक्षा जास्त मोठा कोन या त्रिकोणाच्या प्रकारात आहे, तो विशाल कोन असतो. 90 अंश मापापेक्षा मोठे माप त्याला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. आलं का लक्षात? म्हणजे त्रिकोणाचे बाजूवरून 3 प्रकार. समभुज त्रिकोण, 2 बाजू समान असतील त्याला समद्विभुज त्रिकोण, एकही बाजू दुसऱ्या बाजूशी समान नसते त्याला, म्हणजे तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात त्याला विषमभुज त्रिकोण. आणि कोनावरून त्रिकोणाचे पुन्हा 3 प्रकार पडलेत, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण. आता आपण पुढची माहिती त्रिकोणाबद्दल घेऊया. यानंतर त्रिकोणाचा एक गुणधर्म आहे, कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. आता इथं आहे, इथं त्रिकोणाचा एक कोन 90 अंश मापाचा आहे, कोन क्यू अधिक कोन पी अधिक कोन आर यांच्या सुद्धा मापाची बेरीज 180 अंश असते. आता अशा त्रिकोणाच्या संदर्भात एक प्रश्न येतो पहा, की जर त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल तर बाकीचे 2 कोन कोणत्या प्रकारातले असतील, तर ते निश्चितच लघुकोन असतील, कारण हा 90 आहे आणि या 2 कोनाच्या मापाची बेरीज मिळून 90 असणार आहे. म्हणजे या प्रत्येकी एक कोन जो आहे हा 90 पेक्षा कमीच असणार आहे. समजून घ्या मी प्रश्न काय सांगितला. त्याच्यावर आपल्याला म्हणजे गोंधळात टाकणारा एक प्रश्न येऊ शकतो, की त्रिकोणाचा एक कोन काटकोन आहे. माझा प्रश्न लक्षात घ्या, त्रिकोणाचा एक कोन काटकोन आहे, तर राहिलेले जे 2 कोन आहेत ते कोणत्या प्रकारातील असतील? मग पर्याय असतील रिकाम्या जागेत, लघुकोन, विशाल कोन, काटकोन. एका त्रिकोणात 2 कोन काटकोन जर असतील तर तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे, 2 असू शकत नाही. मग दुसरे जे कोन आहेत त्या 2 कोनाच्या मापाची बेरीज मिळून 90 होते. आता ही 90 आहे. आलं का लक्षात? म्हणजेच आता ह्या कोनाच्या संदर्भामध्ये कोन क्यू बरोबर 90 अंश आणि कोन पी अधिक आर या दोन्हीची बेरीज मिळून 90 अंश, 90 आणि 90 180 अंश, म्हणजे ह्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग पी आणि आर, हा पी आणि आर निश्चितच कसा असेल, लघुकोन असेल. आता या सुद्धा ठिकाणी हा एन हा विशाल कोन आहे, तर बाकीचे 2 लघुकोनच आहेत. कोन एम अधिक एन अधिक ओ या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आता आपण यावर आधारित आणखीन काही स्वाध्याय पाहूया. आता हा त्रिकोण पहा, इथं एक एक रेष ओढून आपल्याला काय दाखवले, त्रिकोण एबीसी हा डॅश डॅश त्रिकोण आहे. म्हणजेच काय आहे, ह्या खुणा आपल्याला काय सांगतात, की तिन्ही बाजूंची लांबी समान आहे, म्हणून त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. आता या ठिकाणी या 2 बाजू ज्या आहेत, ह्या दोन्ही बाजूपैकी एकही बाजू समान दिसते. इथे एक रेषा आहे, इथं 2 रेषा आहेत, इथं 3 रेषा आहेत. आपल्याला म्हणजे मुद्दाम म्हणून गोंधळात टाकण्यासाठी असा प्रकार दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की ह्या खुणा सारख्या नाहीत, म्हणजे ह्या बाजूंची लांबी सुद्धा सारखी नाही, म्हणून त्रिकोण DEF हा विषमभुज त्रिकोण आहे. आलं का लक्षात? या आकृतीच्या बाबतीत लक्ष देऊन पहा, इथं एकच रेषा आहे, इथं 2 आहेत या ठिकाणी, आणि या ठिकाणी 3 रेषा दाखवलेल्या आहेत. तर हा जो त्रिकोण आहे हा DEF हा विषमभुज त्रिकोण आहे. आता हा त्रिकोण पहा या ठिकाणी, आता इथं 2 रेषा आहेत, इथं 2 रेषा आहेत. याचा अर्थ काय सांगतो, तर या 2 बाजू ज्या आहेत त्रिकोणाच्या, त्रिकोण UVW या त्रिकोणाच्या 2 बाजू समान आहेत, म्हणून हा त्रिकोण UVW हा समद्विभुज त्रिकोण. आलं का लक्षात? समद्विभुज. या ठिकाणी पहा, आता मी खाली दिलेल्या त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी आहेत, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार सांगा. आता या बाजूंच्या लांबी ज्या आहेत 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी. हा त्रिकोण जो तयार होईल हा विषमभुज त्रिकोण तयार होईल. आलं का लक्षात? परंतु या ठिकाणी 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेमी आणि 5 सेंटीमीटर म्हणजे 5 सेमी,
तर 3.4 3.4 ह्या दोन बाजू समान असल्यामुळे या लांबीच्या बाजूपासून जो त्रिकोण तयार होईल तो समद्विभुज त्रिकोण तयार होईल. आलं का लक्षात? समद्विभुज त्रिकोण तयार होईल. त्यानंतर खाली काही लांबी दिलेल्या आहेत, त्यावरून त्रिकोण काढता येईल का हे सांगितलेलं आहे. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर या दोन बाजू मिळत्या जुळत्या आहेत. याच्यापासून हा आपल्याला त्रिकोण काढता येतो. जवळ थोडा फरक आहे 24 आणि 1 सेंटीमीटरचा, तर हा काढता येतो. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे त्रिकोणाचे तुम्हाला वेगवेगळे प्रकार, त्यावर आधारित स्वाध्याय हा आजच्या आपण व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे. आता हा त्रिकोण पाहून हा प्रकार सांगायचा कोणावर. इथं हे जे चिन्ह दिलेलं आहे हे काटकोनाचं आहे. त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे याच्या एक कोण काटकोन आहे. तर इथं काय दिसतंय, या कोण 125 अंशाचा दिसतो. तर XYZ हा त्रिकोण विशाल कोण त्रिकोण आहे. आलं का लक्षात? या ठिकाणी 3 कोण दिलेत, परंतु यांचं इथं तुम्हाला हा काटकोन त्रिकोण दिसत नाही, विशाल कोण त्रिकोण दिसत नाही. मग काय, यांचे माप दिलेत 48 अंश, 62 अंश, 70 अंश. म्हणजे हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण जो आहे हा लघुकोन त्रिकोण आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व आकृत्यांचा सराव करा आणि सगळ्या आकृत्या पुस्तकातून पाहून एकदा वहीवर काढा, व्हिडिओ परत पहा आणि समजून घ्या. धन्यवाद.